7,000ला जे बकरा आपण घेतलेला त्यांची कमीत कमी एक 20-22 हजार किंमत होते. 4-4.5 महिन्यापर्यंत जाते. त्यावेळी त्याचं वजन असते एक 55 किलोच्या जवळपास. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जवळपास 20-25 प्राणी असतात. मेंढे, बोकड अशा प्रकारे नियोजन असतं. जवळपास 80 किलो, 70 किलो, 85 किलोच्या आसपास करून विक्री करतात. माझं नाव नितीन समाधान शिंदे, मुक्काम पोस्ट भुळे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मेंढे आहेत, काही बोकड पण आहेत. हे कधीपासून करत आहे पालन आपल्या फार्मवरती? तरी फार्म पाळून साहेब एक 8-9 वर्ष झाले. पहिले साधं शेड होतं. पहिले एक दोन जनावरांपासून सुरुवात केलेली. त्यावेळी पण बजेट पण लो असल्यामुळं 1-2 जनावरांपासून सुरुवात केलेली. हे शेड आता बांधले? होय, यांच्या जीवा बांधले? हो, हे शेरडांच्या जीवावर बांधले. उंचीवरती बांधले? उंची किती उंची आहे खाली? 4 फूट खाली उंची आहे. किती बाय किती शेड आहे? हे 17x30 शेड आहे. प्राणी बसतात जास्तीत जास्त? यात एक 20-25 वर बसू शकतात. आता एक 12ची संख्या आहे की. आणि दरवेळेस किती असते साधारणतः? सरासरी एक 15-16 एवढेच दरम्यान ठेवतात? हो, तेवढीच ठेवतो. एवढंच ठेवण्याचं कारण काय राहतं? शेड एवढंच आपलं? नाही, शेडीचं पण असा काय विषय नाही, तेवढीच जनावर मेंटेन राहू शकतात. तुम्ही एकटेच पाहता पूर्ण? हो, एकटेच पाहतो. हे व्यवसाय कसं करता? बाजारातून खरेदी करता? हो, बाजारातून खरेदी करतो. एखादं लहान मिळालं तर लहान घेतो, किंवा एखादा मोठा असेल तर आवडलं तर ते घेऊ शकतात. मग ज्यावेळेस खरेदी करता ती कुठनं करता? बाजारातून करता का शेतकऱ्याकडून करता? शेतकऱ्याकडनं पण करतो, बाजारातून पण करतो. फक्त मेंढ्या? आता मेंढ्याच करता का बोकड पण? बोकड पण असतात, मेंढे पण असतात. दोन्ही पण असतात? दोन्ही पण असतात. फक्त ईदसाठी करतो? हो, ईदसाठीच करतो. बाकी इतर वेळेस विक्री? इतर वगैरे विक्री पण असते, लोकल विक्री पण असते. लोकलला पण करता? पण आता ईद जवळ आल्यामुळे ईदचा माल आता आहे. ईदसाठीच हो, नियोजन ईदचा करता. माल. असं वर्षभरात किती बॅच होतात अशा? एक 3 बॅच होतात. एक ईदसाठी आणि 2 लोकलसाठी. किती वजनाची खरेदी करता? किती वयाची खरेदी करता? एक 3-3.5 महिन्यापर्यंत खरेदी करतो. आणि एकाच्या वेळेला त्यांचे वजन असतात कमीत कमी 40-45-50 प्लस वजन असतात लोकलला? आणि लोकलला वजन. ईदला? ईदला 70-75-80, कधी कधी 100 प्लस पण आहेत. जात कोणतीही निवडता? जात कोणतीही असते. मेंढ्यांमध्ये पण कोणती? मेंढ्यामध्ये पण कोणतीही जात असते. बोकडामध्ये पण कोणता जो ऍक्टिव्ह असेल तो निवडतो. गावरानपर्यंत? गावरान पण असतो. ज्यावेळेस खरेदी करता त्यावेळेस काय बघितलं जातं बाजारामध्ये? त्याचा ऍक्टिव्हपणा किंवा हावभाव, ऍक्टिव्ह किती म्हणजे वजनानं पुढे वाढेल का नाही, किंवा तंदुरुस्त आहे ते बघून घेतलं जातं. बाजार भावांच्या नुसार 1,000-1,500 रुपये महाग घेतो, पण ऍक्टिव्हपणा चांगला असलेलं घेतो. इथं आल्यावरती सेट करायला लागतात त्यांना? नाही, इथं आल्यानंतर शक्यतो करून सेट करायला लागत नाही, कारण घेताना ते मोठे किंवा ऍक्टिव्ह असलेले घेतलेले असतात. लहान घेतले तर त्यांना सेट करायला लागते. ते काही सेट करायची शक्यतो करून काही गरज भासत नाही. यांना चाऱ्याचं नियोजन कसं आहे? मार्वेल गावात आहे, काल मक्का आहे, कारण शिवबाबळ, हुमराचा पाला, झाडपाला आहे. झाडपाला पण? झाडपाला सगळा. आपल्या शेतात किती एकर लावले? माझं अर्धा एकर क्षेत्र आहे. अर्धा एकर क्षेत्र मार्वेल, तत्तू, मक्का ते लावलेला आहे. सुका चारा काय? सुका चारा नाही घालत कधी. सुका चारा नाही घालत? सुका चारा कधीच नाही. ओला चारा असतो काय. सुका चारा न घालण्याचं कारण? सुका चारा न घालण्याचे कारण ऍक्टिव्हपणा राहत नाही. प्लस कसं आहे, तंदुरुस्त लवकर सोडते म्हणायचं त्याला. एक म्हणजे एक प्रकारचा तेज राहत नाही सुक्या चाऱ्यानं. सुक्या चाऱ्याने? सुक्या चाऱ्याने. फक्त हिरव्या चाऱ्यावरती हो, हिरवा चारा. आणि तुम्ही झाडपाला पण देता? झाडपाला पण देता, त्यामुळे सुका चारा नाही? सुका चारा नाही घालत. कुट्टी करता का असंच? आता हाय असं शेंड मारलेले असतात नुसतं. पेंडे हाय अशा बांधलेल्या शेंडे त्यांनी मारलेलं नुसतं ठेवायचं आणि राहिलेलं ते जनावरांना टाकायचं. दुसरं गाय गुरांना? दुसरं टाकायचं, नुसतं शेल्क त्यांना घालायचं. आता हे असं बांधूनच का बरं? कुट्टी का नाही करत? कुट्टी करत नाही त्याचं कारण म्हणण्यापेक्षा ती लवकर सोडतात. मेंढ्या असल्यामुळे का नाही लवकर सोडतात. का आलं का, रवतीला लवकर येत नाहीत. रवतीला लवकर न आल्यामुळे का नाही लवकर सोडणे किंवा ऍक्टिव्ह तेज असं दिसत नाही. मग असं किती टाइम चारा बांधता तुम्ही? असं सकाळ, दुपार, संध्याकाळ बांधलेलं असतंय. 3 टाइम चारा बांधायचा? मक्का सकाळी बांधला तर संध्याकाळी मार्वेल गावात असते. दुपारचा ढाळा, हुंबूर, शिवबाबल, तत्व असतं. एक 20च्या आसपासची बॅच राहते? हो, 20च्या आसपासची बॅच राहते. 17-18 कधी 20 असते. खरेदी मागं पुढे 20 असते. बर. खरेदी करता तेव्हा काय किंमत राहते साधारण? खरेदी करता वेळी सरासरी 7,000च्या जवळपास, किंवा एक चांगले ऍक्टिव्ह असले तर 10-10.5-11,000 पर्यंत. एवढं पण जाते? लोकलला विक्री करणार आहे? किती महिने सांभाळायचे आपल्याकडे? लोकलला विक्री करणार सरासरी 4 महिन्याच्या जवळपासच विक्री करून टाकतो. 4 महिन्यानंतर विक्री करतो? किती किलोची झाल्यावरती? ते 7,000ला जे बकरा आपण घेतलेला असतो किंवा तो पालव घेतलेला असतो त्यांची कमीत कमी एक 20-22 हजार किंमत होते. 4-4.5 महिन्यापर्यंत जाते. ते पण परत बाजारात विकता का इथूनच घेऊन? इथून घेऊन जातात. काही बाजारात नड आली तर बाजारात घेऊन जातो आपण, काय हरकत नाही. फक्त हिरवा चारा आहे? हो, फक्त हिरवा चारा, दुसरा सुकी वैरण काही नाही. खुराकामध्ये चेन्नई आहे. आता नवीन मल्टिप्लाय म्हणजे चेन्नई आलेला आहे. सोयाबीन असते, गहू असतोय, तांदूळ असतोय, हे सगळं असतं. हे तरी एका बोकडाला किंवा मेंढ्याला? एका बोकडाला सरासरी त्यांच्या जोपर्यंत तो खाईत नाही, म्हणजे आपल्या फार्मचं वैशिष्ट्य काय, जोपर्यंत तो थकत नाही, खायचं बंद होत नाही तो पण खायला घालतोय आपण. फुल भरून टाकायचं? होय, फुल भरून टाकायचं. हे कधी ईदच्या अगोदरच का आधी पण तसं? नाही, पहिल्यापासूनच.
म्हणजे लहान असल्यापासूनच त्याने जोपर्यंत मागं सरूस तोपर्यंत खाईत नाही तोपर्यंत त्यांना का नाही आपण खायला घालायचं बंद करत नाही. दुसऱ्या फार्मावर कसं असतंय तेवढं 200 ग्रॅम घाला 300 ग्रॅम घाला, त्यामुळे त्यांची का नाही ती खायची हौस असते किंवा खायची त्यांची इच्छाशक्ती असते, त्या पट्टीत त्यांची ती खायला घातली नसल्यामुळे त्यांचे फार्म एवढे ऍक्टिव्ह किंवा तंदुरुस्त बकरी होऊ शकत नाही. पण आपला खर्च पण तितका वाढत असेल ना? मग खर्च वाढतोय की, पण त्या पट्टीत आपण पुढे विकतोय ना आणि कालावधी कमी घावतोय. वजन वाढ चांगली होते. वजन वाढ चांगली होते आणि प्लस कसं आहे एकेकांना का नाही ऍक्टिव्हपणा किंवा देखणेपणावर पण पैसे असतात ना ते. वजन वाढ पण कोण आता ईदला बघू शकत नाही. जे ईद साठी सांभाळता ते किती महिने सांभाळता एक साधारणतः? सरासरी एक 7-8 महिने सांभाळतो, पण आणलेले असतात ते मोठे आणलेले असतात. आणि जे लहान आणलेले असतात ते लहान आणलेले असतात ते पण मागच्या लॉट मधले एका दुसरे चांगले ऍक्टिव्ह असतात ते पण ठेवायचं. बाकी सगळे लोकल जे कटिंग माल आहे ते काढून टाकायचं. खुराकासोबत सप्लिमेंट काय काय? सप्लिमेंट प्रोटॉन असतोय, मल्टीस्टार असतंय, आता नेटल्यू म्हणून नवीन आले. काय यांचा फायदे काय त्याच्यामुळे भूक वाढ फास्ट होते. कळालं? इथं आपल्या फार्म मध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय, खायला पाहिजे जनावरांनी. जास्त खाल्लं तर मालकाचा फायदा आहे. कळालं? वजन वाढतं. याच्यावर अजून काय सप्लिमेंट देतो? कॅल्शियम, मिनरल मिक्सचर, अजून काय बाकी? मिनरल मिक्सचर वगैरे काय नाही. आपलं रेग्युलर पाण्यातनं का नाही गुळाचं पाणी कंटिन्यू असतंय. दररोजच्या दररोज गुळाचं पाणी असतंय. सकाळचं गुळाचं पाणी झालं तर संध्याकाळी आपण खायचा सोडा आणि मीठ त्या पाण्यात टाकलेलं असते, कारण पोटफुगी वगैरे काय होऊ नये. व्यवसायामध्ये अडचणी काय जाणवलं तुम्हाला? काही दगावलं किंवा आजारी पडण्याचं प्रमाण? आजारी पडण्याचं प्रमाण शक्यतो करून कमी आहे, पण जास्तीत जास्त कसं काय होतंय, एकदा मोठे होऊन एकमेकांना धडक्या लागतात, त्यावेळी ते मरतात किंवा ईदच्या बाजारासाठी शक्यतो करून हे होते किंवा धडक्या बिडक्या लागल्या. बांधून नाही ठेवत का? बांधून नाही सोड ठेवत. पूर्ण मोकळं तेवढे फिरायलाच पाहिजे. आणि एवढ्याच एरियामध्ये ठेवतं? एवढ्याच एरियामध्ये बाहेर मुक्त का नाही केला? बाहेर केला की त्यांचा वेट लॉस होणार. वेट लॉस झाले की आपलं म्हणावं तसं त्यांचे वजन वाढते होणार नाही. आपली वजन वाढ जरा कमी होणार. व्यायाममध्ये जनावर राहिलं तर वजन वाढ कमी होणार. लय पण व्यायाममध्ये ठेवून चालत नाही. त्यासाठी तेवढ्याच ह्याच्या जाग्यात ठराविक अंतर फिरण्यासाठी ते केलेलं. सप्लिमेंट अजून काय करतं दुसरं? सप्लिमेंट ते आपण टोनो फॉस्फरस ED3 त्याने इंजेक्शन करतो यांना. ते भूक वाढीसाठी जास्त करून किंवा वेटेड आहेत त्यासाठी केलेलं असते. भूकवाढीसाठी तर प्रोटॉन प्रोटॉन ते नाहीत की ते आपलं ह्याच्यातनं झालं. आपण म्हणजे जे खाद्यातनं झालं हे डायरेक्ट मासातनं आपण इंजेक्शन करतो. डायरेक्ट देतो. ते कधी असतात? ते 1-6 महिन्यांनी देतो कंटिन्यू. डिवॉर्मिंग त्यांचं एकदाच केलेलं असते. शक्यतो करून इथं आल्यावर डिवॉर्मिंग एकदा केली की परत करतच नाही. कारण काय? करत म्हणजे ती आपलं मल्टीस्टार प्रोटॉन कंटिन्यू सुरू असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. गरज काहीच नाही. आणि वॅक्सिनेशन करता? वॅक्सिनेशन नाही, कधीच नाही करत. का बरं वॅक्सिनेशन करायचं? तशी काय करायची आवश्यकता झाली नाही. किंवा दुसरा बाहेरचा प्राणी बाबा एखाद्या लाळ वगैरे आलेला तसाही काय आपण आणू शकत नाही, म्हणजे आणलेलाच नाही. त्यामुळे वॅक्सिन वगैरे काही इथे नाही करत. हे व्यवसायाचं गणित कसं आहे? खरेदी कितीला करायची, खर्च किती करता तुम्ही, आणि ते लोकलला किती विक्री करता? ईदचं आपण पुढचं घेऊया. लोकलला सरासरी 7 ते 8 हजार रुपयाला खरेदी करतो. मेंढा करतो. शक्यतो करून पालवा करत नाही खरेदी. मेंढ्यावरती खर्च किती होतो 4 महिन्यात? सरासरी एक वेळ 7 किंवा 8 हजार रुपयाला खरेदी केलेला मेंढा तो सरासरी 3,000 रुपये खर्च करायचा त्यांना, म्हणजे 10,000 रुपये जाते. तोच बकरं मेंढा म्हणण्यापेक्षा बकरा, आमच्याकडे बकरी म्हणतात, तो 20-22 हजार पर्यंत किंवा 17-18 हजार पर्यंत राशीत जाऊ शकतो. किती किलोचा असतो? त्यावेळी त्याचं वजन असते 55 किलोच्या जवळपास. म्हणजे हा खुराक दिल्यामुळं 4 महिन्यात वजन वाढते वजन. कारण आमच्या इथं खुराकाचं प्रमाण कमी नाही. खुराकामध्ये प्रमाण कसं असते बाकी गोष्टींचं? 100 किलो खुराक, 100 किलो खुराक करायचा झाला तर मक्का 50 किलो, सोयाबीन 30 किलो, गहू 10 किलो, तांदूळ 10 किलो आणि राहिलेला हरभरा 5-7 किलो असते. म्हणजे लोकलला जरी केलं तरी 5-6 हजार रुपये तो आरामात उरत असतील. हो, उरतात. त्याच्यापेक्षा जास्त उरतात. लोकलला केलं तर सरासरी 50 हजार तर गुंतवले तर 50 हजार म्हणजे खर्च होऊन 60-70 हजार रुपये राहू शकतात. काय परत राहतात. ईदसाठी किती महिन्याला किती खर्च होतो? एका मेंढ्याला सरासरी 1700 ते 1800 रुपये खर्च होतो महिन्याला. आणि त्याच्या कमतरतेनुसार बाबा जास्त करू वाटलं म्हणजे त्याच्या जोपर्यंत आपल्याला वाटत नाही बाबा तो ईदसाठी ऍक्टिव्ह नाही किंवा आपल्याला म्हणावं तसं पैसे मिळणार तर त्याच्यापेक्षा आपण जास्त खर्च करू शकतो. ईदला काय किंमत मिळते? ईदला तरी सरासरी 40-45 हजारच्या रेंजमध्ये जाऊ शकतात. याची विक्री कुठे करता? याची विक्री आपल्या जवळपास वडगाव बाजार आहे, रायबाग आहे, मिरजला बाजारात जाऊ शकतात. इथं लोकल वरनं पण घेऊन जातात. जो ईदचा बोकडा असतो म्हणजे आता मेंढा, सगळा टोटल जर त्याचा खर्च झाला तर टोटल किती खर्च होता? खरेदी सरासरी 10-12 हजार किंवा 15 हजार रुपये असते आपले ईदच्या बोकडाची. 5-6 महिने सांभाळायला असतोय.
त्याची खरेदी किंमत आणि खरेदीचा म्हणजे खर्च 22-24 हजारापर्यंत जात असेल. 20-22 हजारापर्यंत जाऊ शकतं. ते 40-45 हजार. 40-25 मग निम्म्याला निम्म राहू शकतं. तुमचे आता लॉट 3 विक्री करताय. 3 लॉट असतात. ईदच्या लॉट मधनं काय नफा निघतो तुम्हाला? ईदच्या लॉट मध्ये 1 लाख रुपये राहू शकतात. आणि बाकी लोकलचे जे बाकीच्या लोकलला एक 70-80 हजार रुपये राहतात. वर्षाकाठी एक 3-3.25 लाख रुपये मिळतं. हा पूर्णपणे एकच व्यवसाय आहे का? नाही, 2-3 व्यवसाय आहेत माझे. ट्रॅक्टर पण आहे स्वतःचा, मत्स्यपालन पण व्यवसाय आहे, बरं. आणि आणि शेती पण करतोय. आणि हे हा पार्ट टाइम जोडधंदा आहे बा. हे जोडधंदा म्हणण्यापेक्षा मला एक नाद आहे म्हणून मी केलेला आहे. आता वजन वाढ करायचं असेल तर कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे? कारण की काही काहींचं वजन वाढ होत नाही. बरोबर. आणि तुमचं जर प्रत्येक वेळेस बाजारातूनच विक्री आणताय, ब्रीडचं काय ब्रीडचं काही विषयच नाही. बरोबर. तर कोणत्या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून वजन वाढ चांगलं मिळणार? वजन वाढ पाहिजे तर एकमेव कुट्टी बंद करायला पाहिजे. जे आपण चाऱ्याची कुट्टी करून घालतोय ती पूर्ण बंद करायला पाहिजे. नुसता शेलका चारा घालायला पाहिजे त्यांना. जसे करून मार्वेल असेल, तत्व असेल, शिवबाबळ असेल किंवा मक्का असेल, हे घालणे भाग पडणार. आणि सप्लिमेंट म्हटलं तर कंटिन्यू प्रोटॉन, मल्टीस्टार सुरूच पाहिजे, कॅल्शियम सुरूच पाहिजे. आणि खुराकाचं नियोजन म्हटलं तर का नाही, कमीत कमी एक 4 महिन्याच्या 3 महिन्याच्या कोकराला एक अर्धा किलो कंटिन्यू खाद्य पाहिजे. सकाळ संध्याकाळ खाद्य पाहिजे, तर तुमचं वेट गेन होणार. इतके वर्ष झाला हा व्यवसाय करताय, चांगल्या प्रकारे वाढवलंय पण तुम्ही, शेडे बांधले याच्या जीवावरती, तर यशस्वीपणे करता येईल असं म्हणता येईल तुम्ही करताय. तर इतर जे कोणी बघतायत, ज्यांचं शेळी पालन करायचंय, मेंढी पालन करायचं किंवा बोकड पालन करायचं, तर त्यांना काय सल्ला द्याल? कशा प्रकारे त्यांनी सुरुवात करावी, कशा प्रकारे त्यांनी नियोजन करावं? सुरुवात कमीत कमी त्यांनी 10 घेण्यापेक्षा 1-3-4 पाळून त्यांचे मेंटेन कसं होते ते बघायला पाहिजे. कारण आता इथं बाहेर मार्केटला कसं आहे, जास्त मिळतात म्हणून 10, 12, 15, 20 पाळतात, आणि अचानक का नाही वैरणचा ते प्रॉब्लेम असल्यामुळं, चारा नियोजन नसल्यामुळं, ते कमी किमतीला ऐकल्यामुळं त्यांना पहिल्या लॉटमध्येच लॉस आल्यामुळे ते परत करायचा नाद करत नाही. मग त्यामुळे पहिलं चारा नियोजन पाहिजे. काय आलं 2 किंवा 5 सरासरी पाळून त्यात काय फायदा होतोय, त्यांना काय करायला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमधून चांगली माहिती पाहायला मिळाली असेल. तर भेटूया असेल एका चांगल्या माहिती सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.